साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। एकात्मिक बाल विकास योजना पोषण अभियानांतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त धुमावस्ती येथील अंगणवाडी केंद्रामध्ये गर्भवती महिलांचा सत्कार व पथनाट्य सादर करण्यात आलं। ज्याने स्त्री मुक्तीला जन्म दिला, करून पहिलं नमन आम्ही ज्योतिबाला, करून पहिलं नमन आम्ही सावित्रीला। 1800 सालात स्त्रिया होत्या अज्ञानात, स्त्रिया होत्या अज्ञानात। लिहा वाचायला शाळा नव्हती, लिहा वाचायला शाळा नव्हती। स्त्री घरात बंदिवान होती, स्त्री घरात बंदिवान होती। यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प 2च्या सुपरवायझर सुलन गायकवाड, कार्यक्रमास उपस्थित महिला अनुराधा सुरवसे, ऐश्वर्या राऊत, नागवेणी विरे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, नूतन देवकुडे आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संध्या कुलकर्णी यांनी केलं, तर आभार विद्या कुंद्रे यांनी मानले। बसवायचं आणि संपलं, परत ते विसरून जायचं। तर मध्यंतरी मला नोकरी लागायच्या वेळेस आता हिने कशी ही ऐश्वर्या कशी बसली तसं मला पण महिला दिनाच्या कार्यक्रमात नेऊन बसलो होतो। तिथं मग एक मुख्याध्यापिका होते, म्हणजे शाळेमध्ये कार्यक्रम होता, मुख्याध्यापिका होते, कार्यक्रमात होते। तर तिथं एवढ्या सगळ्या महिला होत्या, महिला दिन होता। पण त्या दिवशी एक मला असं जाणवलं की महिला दिन असताना पण तिथं महिलेला अध्यक्ष केलं गेलं नव्हतं। एका जेंट्स म्हणजे जो कोण सरपंच प्रमुख व्यक्ती जी सरपंच होती त्या सरपंचाला अध्यक्ष त्या दिवशी केलं होतं। तर मग नंतर मला बोलायचा जेव्हा चान्स आला तेव्हा मी पडून गेले, म्हणजे स्त्री म्हणजे तुम्ही काय म्हणजे जागतिक महिला दिन साजरा करता, स्त्रियांचं महत्त्व सांगता, स्त्री अशी होती म्हणजे शिवबा होता, रमाई होती असं तुम्ही सांगता। जिजाऊ होती, जिजाऊमुळं शिवबा घडले, रमाईमुळं बाबासाहेब आंबेडकर म्हणजे पुढं त्यांनी प्रगती करू शकले असं सांगता। पण आजच्या महिला दिनाच्या दिवशी तुम्ही कमीत कमी एका महिलेला तुम्ही अध्यक्षस्थान द्यायला पाहिजे होतं। एवढं मात्र मला तेव्हा राहून गेलं नाही आणि मी तेव्हा बोलून गेले। तर हा म्हणजे आपल्याला जाणीव करून द्यायची आहे 8 मार्च दरवर्षी कार्यक्रम घेऊन की महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण आपण जे म्हणजे कार्यक्रम घेतात। आपल्याला तर सबलीकरण म्हणजे काय, नेमकं सक्षमीकरण काय, म्हणजे आपण ते शब्द ऐकत असतो पण आपल्याला त्याच्या म्हणजे नेमकं म्हणजे फक्त सबलीकरण सक्षमीकरण। आता आम्ही अंगणवाड्यामध्ये कामं जेव्हा करतो तेव्हा आमचे हे विषय असतात सारखं। पण आता 2 वर्ष झालं कोरोनामुळे कुठले कार्यक्रम वगैरे नाहीत आपल्याला, म्हणजे त्याला जरा उजाळा देण्यासाठी म्हणून। तर सबलीकरण म्हणल्यानंतर काय पाहिजे महिलांसाठी, म्हणजे महिला पूर्ण आर्थिकदृष्ट्या, राजनैतिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या, कुठल्या पण धार्मिकदृष्ट्या किंवा इतर कुठल्या पण ह्याच्यातून म्हणजे त्या म्हणजे सबला बनल्या पाहिजेत, म्हणजे त्यांना त्या सगळ्या स्वातंत्र्य मिळाले पाहिजे। त्यासाठी महिलांचं सबलीकरण होणं, सक्षमीकरण होणं गरजेचं आहे। तर आपण काय करतो माहिती आहे का, आता एखादी महिला जरी असेल, आता कितीतरी वेळा बोललं जाते की म्हणजे बायकांचा मेंदू गुडघ्यात असतो गुडघ्यात मेंदू असतो का, म्हणजे आपणच कुठेतरी पाठीमागं जातो आणि एका लेडीजला म्हणजे ते बोलते तसं पण नाही बोलायला पाहिजे। म्हणजे महिला दिनाच्या निमित्तानं तुम्ही हे करायला पाहिजे सगळ्यांना म्हणजे सहकार्य। आणि त्याच्यातून मला तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की आपल्याकडे आता राहिलेत आपले म्हणजे हे बीट जे आपलं आता एकत्र आहे ते डिवाईड व्हायला आता फक्त 3 महिन्याचा कालावधी आहे। तू तशी मी अशी, तिनं झाली नाही हिनं झाली, हे आता सगळं 3 महिन्यात जरा सोडून द्या। 3 महिन्यात म्हणजे आता आपला विषयांतर होते पण ते जरा सोडून द्या। राहता राहिले 3 महिने दिवस तेवढे म्हणजे एकत्रित राहा, एकमेकांना सहकार्य करा।